मांडलेला आहे की ज्या मराठी शाळा आहेत मुंबईच्या सगळ्या शाळांमध्ये मराठी श्लोक हे सक्तीकरण प्रस्ताव त्यांनी मांडलेला आहे. खरं तर 9 तारखेला BMC मध्ये यावरती चर्चा होणार आहे. काय नेमकं यातून सांगण्याचा प्रयत्न? मुळात हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा महाराष्ट्र आहे. आणि त्यांचे गुरु ते रामदास स्वामी, आणि रामदास स्वामींनी जे मनावर काय परिणाम करू शकतात, आपण हिंदू धर्म म्हणून जेव्हा यंत्र मंत्र या गोष्टीला, साधू संत या गोष्टीला, त्यांच्या आशीर्वादाला जर आपण खूप महत्त्व देतो, आणि ते आहे पण, तर आता अलीकडच्या पिढीला हातात मोबाईल आल्यामुळे ज्या पिढीच्या विचारामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे ते छोट्या छोट्या गोष्टींमुळे परिवर्तन होत होतं. मनाचे श्लोक हे आपल्या रामदास स्वामी समर्थांच्या लिखित असलेले ते मनाचे श्लोक आहेत. खरं म्हणजे मला आत्ता कळतंय आपल्या माध्यमातून की कुठेतरी कोणीतरी विरोध केलाय. खरं म्हणजे विरोध करायची गरजच नाही. आम्ही असे कुठे शाळांमध्ये जी मुलं, ज्या मुलांना मातीचे गोळे मनाचे असे म्हणजे फार लहान मुलांवर जे चांगले संस्कार कराल तेवढा तो देशाचा भावी पिढी म्हणून चांगला उदयाला येतो. आणि माझ्या महानगरपालिकेच्या कितीतरी शाळा आहेत, शाळेंचे विद्यार्थी कितीतरी लाखात आहेत, आणि जर अशा असतील तर त्यांच्या मनावरती आता खऱ्या अर्थाने सर्व जाती धर्म पंथ या लहान मुलांवर संस्कार म्हणून एक जो सामाजिक, हे मनाचे श्लोक फक्त हिंदूंचेच आहेत असा भाग कोणी आणू नये. हा सामाजिक संस्कार आहे, आणि तो सामाजिक संस्कार हा प्रत्येकावर व्हायला पाहिजे. आणि ती जी पिढी घडत येते, कारण आम्ही आमच्या शाळेत आम्हाला मनाचे श्लोक शिकवले जायचे, मनाच्या श्लोकांच्या कॉम्पिटिशन व्हायच्या, जास्तीत जास्त मनाचे श्लोक कोणाचे पाठ त्याला बक्षीस मिळायचं. कधीतरी अशी पण कॉम्पिटिशन असायची की मनाचे श्लोक अर्थासहित सांगा. संविधानाचं बाबासाहेबांनी जेव्हा संविधान दिलं, आणि बाबासाहेबांचा जर आपण संपूर्ण लहानपण पाहायला गेलं तर मनाच्या श्लोकांचं बाबासाहेबांवर बऱ्यापैकी परिणाम दिसला. आणि म्हणूनच शिक्षणाने आणि मन मजबूताने विचाराची पगडा तर बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं. आणि बाबासाहेबांच्या संविधानामध्ये ज्याला खरं संविधान कळत असेल त्याला प्रत्येक ठिकाणी जरी वाक्यात हे नसली तरी त्या संविधानामध्ये चांगलं वर्तन करणारा नागरिक घडावा हेच दाखवत आहे. अधिकार दाखवत आहेत, अधिकाराबरोबर कर्तव्य दाखवली आहेत. मग अधिकार आणि कर्तव्य त्याच्यामध्ये जर एक छोटी पुसट मनाच्या श्लोकांची जर रेग असेल तर ते अधिकारही चांगले बनतील आणि कर्तव्यही चांगले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असं तुम्ही म्हटलेला उल्लेख केला यामध्ये सुरुवातीला, परंतु त्यावरून देखील वाद आहे की खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. मी खरं की खोटं हे मी पाहायला जाणार नाही, आणि मी तेवढ्या खोलपर्यंत जाणार नाही. मला इतिहास बदलायचा नाहीये. ज्या इतिहासाला आम्हाला शिकताना सांगितलं गेलेलं आहे आणि आमच्या मनावर तो जो पगडा बसलाय, तर आम्ही असंच म्हणा, समर्थ रामदास स्वामी हे छत्रपतींचे गुरु होते. कारण अनेकदा ते त्यांच्या सानिध्यात असायचे, त्यामुळे
ज्याने कोणी काही चांगली आज गुरु आपण बघतोय, कॅप्टन स्वरूपात पण गुरु बघितले, चांगला कोणी शिकवला तर तो आपला गुरु. हा जो प्रस्ताव आहे तो केवळ महापालिका शाळांपुरता सीमित असावा अशी मागणी आहे का ज्या खासगी शाळा आहेत त्यांच्या देखील? नाही, महापालिका मुंबईमध्ये जेवढ्या शाळा आहेत, मग त्या खाजगी असतील, अनुदानित असतील, प्रायव्हेट असतील, त्यांनी सगळ्यांनी हा अभ्यासक्रम घ्यावा हेच म्हणणं असेल. कारण आत्ताच कालच एक कोर्टाचा मी निकाल ऐकला. कॉन्व्हेंट या ह्याच्यावरती कोर्टाने निकाल दिलाय. ज्या सिस्टर कॉन्व्हेंट म्हणून ज्या चालवतात त्यांना म्हणू शकता, पण ते अंमलात आणू शकत नाही, असा कोर्टाचा निर्णय. त्यामुळे सर्व शाळांमध्ये काय असं काही नाहीये ना, शाळांमध्ये सर्व धर्मीय मुलं शिकतात आणि आपल्याला छोट्या मुलांवर चांगले परिणाम, देशासाठी प्रेम करणारी मुलं आणि संपूर्ण जिथे जिथे कुठे राहतो त्या याच्यावरती प्रेम करा आणि चांगलं वर्तन करा हे सांगण्यासाठी आम्ही करतो. या प्रश्नावर आता सभागृहात चर्चा होणार आहे. भाजप स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणते. भाजप आणि शिंदे गटाकडून तुमची काय अपेक्षा आहे? नाही, मला मुळात ज्या गोष्टी मी मांडल्या त्या गोष्टीसाठी मी सर्व धर्मीय, हिंदू तर आम्ही आहोतच, पण आपल्या आजूबाजूला जी शाळेत मुलं असतात त्या सर्वांना या गोष्टीचं शिक्षण दिलं. कारण आपण मराठी कंपल्सरी केलंय सर्व शाळांमध्ये. तर सर्व शाळांमध्ये जर आमच्या महाराष्ट्रात मराठी कंपल्सरी आहे, तर आमच्या मुंबईतल्या सर्व शाळांमध्ये हा मनाच्या श्लोकाचा 15-20 मिनिटाचा जो पिरियड आहे तो घ्यावा आणि त्या शिकवावा. उच्चार चांगले होतात, स्मरणशक्ती वाढते. हे साधे साधे प्रयोग आहेत, ते आपल्या मुलांवर करावे आणि चांगला आदर्श नागरिक देशाचा घडवला पाहिजे. सत्ताधारी भाजपने काय अपेक्षा असेल तुमची या संदर्भात? भाजप सत्ताधारी आहे. सत्ताधारी भाजप ते अगदी सचिवालयातनं पास आणलंय हिंदुत्वाचा असं जर बघतंय, तर त्या हिंदुत्वाच्याच याच्यावरती आपण बोलतोय. आम्ही मला नाही माहिती सत्ताधारी काय भूमिका आहे. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी मांडलेला एक प्रस्ताव होता की शाळेमध्ये, महापालिकेच्या शाळेमध्ये सक्तीने योगा करायला हवाय, त्यालाच प्रशासनाने नकार दिला. तर तुमचा प्रस्ताव प्रशासन मान्य करेल का? नाही, प्रशासनाने योगा का नकार दिला, तर इतक्या लहान वयातल्या मुलांना त्यांची वाढ जी होत असते फिजिकली, ते कुठेतरी त्या वाढीला धोका पोचू शकतो असं माझं मत आहे. आपण शारीरिक वाढीसाठी नाही म्हणत आहे, आपण मानसिक वाढीचं, मानसिक संतुलन नीट राहावं मुलांचं त्याच्यासाठी. सत्ताधारी भाजपने बीएमसी मधील जे प्रशासकीय काळात 1000 कोटींचे काही टेंडर निघाले होते ते आता रद्द केलेले आहेत. यामध्ये 490 कोटींचा भायखळा प्राणी संग्रहालयाचं जे विस्ताराचं टेंडर आहे ते देखील रद्द केलं. जवळपास 1000 कोटींचं जे टेंडर आहे ते रद्द केले. बरोबर आहे. भाजपच्याच आमदारांनी श्वेतपत्रिका मागितली आहे आणि त्या श्वेतपत्रिकेमध्ये जर असं आणि काय विसंगती काय आहे, टेंडर पाहिजे तेव्हा फ्लोट केले, पाहिजे तेव्हा मागे नेले, असं नाही होणार. विसंगती काय होती, कसं आहे, का केली, कोणी केली, कुठल्या डिपार्टमेंटनी केली, कोणी त्यांना पत्रव्यवहार केले, सगळं आलं पाहिजे. श्वेतपत्रिका म्हणजे काय, तर मागणी कोणाची होती, पुरवठा कोण करत होता तेच आहे. घराकडे ज्या महिला गेल्या होत्या त्यांच्यावर देखील आता कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी अरुण सामने या व्यक्तीने साहित्यिकेनं केलेली आहे. काय वाटतं? खरं म्हणजे ज्या महिला गेल्या त्यांना नेल्या होत्या का हे आधी बघा. आणि जे मंत्री गेले, सामने ताईंना मी म्हणे मागणी करतातच आहात, तर त्याच्यावर मंत्री महोदय गेले, आमदार गेले, त्यांच्यावर काय करणार तेही सांगा. इथून पुढे कुठल्याही महिला अशा बाबाकडे जाऊ नये. नाही, मुळामध्ये महिलांचं आपण पाहिलंय. मी पण एक महिला आहे, मी महिलांचा अपमान करणार नाही. पण ज्या वेळेला आपल्या बेरोजगारी आगडोम करत होती, नंतर महागाई आगडोम करत होती, महिलांवर अत्याचार होत होते, होत आहेत. पण 1,500 दिल्यानंतर महिलांनी जे काय पराक्रम केले आणि पुन्हा पुन्हा त्याच चुका करणार असतील, तर मला वाटतं
महिला आणि प्रत्येक महिलांनी ठरवलं पाहिजे. जर आपल्याला माहिती आहे, जर वामनराव पैंनी लॉजिक सांगितलं होतं, मानसिक लॉजिक, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मी जर ठरवलं की मी ह्या संकटाला तोंड देईन, मी जर ठरवलं या आनंदाला मी जरा नीट बघेन, आनंद आपल्याला हर्ष सगळ्या गोष्टीला तारतम्यात ठेवण्याची ताकद ही स्वतःमध्ये आहे, दुसरीकडे शोधायची गरजच नाही. त्याचबरोबर अनेक बनावट खाती जी अशोक होती, त्यामध्ये रुपाली चाकणकर याच्या बहिणीच्या नावाने, त्याच्या पत्नीच्या नावाने देखील बनावट खाते उडून कोट्यावधींचा पैशांची हेराफेरी झाल्याचं पाहण्यात. मुळामध्ये रुपाली चाकणकरच 2 नंबरच्या आरोपी आहेत. हे वारंवार कृतीतून येणाऱ्या सगळ्या ह्याच्यातून दिसतंय. तर मग का रुपाली चाकणकर जर बिनदिक्कत SITला जाणारच नाही, आणि आजही ती सांगते SITची कुठलीही माझ्याकडे इन्क्वायरी लागली नाही, तर कोण तिला वाचवतंय? आणि जर त्या आल्या तर ते सगळं जे काय घडलंय ते कळेल. मुंबई महानगरपालिकेकडून 3 वर्षापूर्वी ई टॉयलेट जे आहे ते सुरू करण्यात आले होते. त्यामधील एक ई टॉयलेट जे फॅशन स्ट्रीटला गुलाब्यामध्ये उभा आहे, त्या ठिकाणी कॅफे उघडल्याचा प्रकार जो आहे तो त्या ठिकाणी उघडकीस आला आहे. गुलाबी बसेस. आणि शिफारस जी आहे ती नार्वेकर यांची असल्याची देखील माहिती सुरू होती. तुम्हाला सांगते, नार्वेकरांच्या वॉर्डमध्ये फार गडबड आहे बाबा. व्यायामशाळा, व्यायामाचे सगळे प्रकार घेतले आणि व्यायामाच्या ज्या जागेवर पाहिजे साहित्य ते कुठेच नाहीये. आणि अधिकारी सांगतात की आम्हाला नार्वेकरांचं अभय आहे. अशा पद्धतीने मुंबई रन करणारा अख्खा एकेका घरामध्ये 3 लोकप्रतिनिधी राहून अख्खा विभाग लुबाडण्याचा काम असं अधिकाऱ्यांच्या बोलण्यात तर दिसतंय. त्यामुळे त्याची इन्क्वायरी होणार. आणि ज्या पद्धतीने चाललंय, तुमचा प्रश्न काय होता? ते पिंक बसेस हे सगळं लाटायची काम आहे. तो जो टॉयलेट खरं म्हणजे तेही चुकीचं केलंय. आज आपण शिवाजी पार्कमध्ये जर पाहिलं तर तिथं कोण जात नाही, इतकी दुर्गंधी आणि घाण आहे. त्यामुळे व्यवस्था पहिली चांगली करा, लुबाडायचं काम कमी करा. त्या दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मग सध्या सुनेत्रा पवार यांच्या पक्षामध्ये वाद सुरू आहे. त्यांची उपमुख्यमंत्री पद हे आता वादाच्या भोवऱ्यात येताना पाहायला मिळते. नंतर त्यांनी जे पत्र लिहिलं होतं ते व्हॅलिड धरू नका असं त्यांनी सांगितलं होतं, परंतु आता जे पत्र लिहिलं आहे त्यामुळे वादाच्या खिंडीत ते आले आहेत. त्यांचं उपमुख्यमंत्री पद जे आहे ते देखील धोक्यात आल्याची माहिती मिळते. जवळ राहायचं आणि धोके वाढवायचे हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात दिसायला लागलंय. सुनेत्रा ताईंबद्दल मी एवढंच म्हणेन, त्या खमक्या आहेत, त्या अजित पवारांच्या पत्नी आहेत. त्यांचं मोहिते पाटील या घराण्यात त्यांचा जन्म झालाय. राजकारण त्यांनी जन्मापासून पाहिलंय. त्यामुळे ते राजकारण कमी करतील आणि सामाजिक काम जास्त करतील. आणि ते करत असताना ज्यांना हे राजकारण हवंच आहे ते लोक त्यांना गोत्यात आणण्याचा नक्की प्रयत्न करतील. पण त्या प्रयत्नाला सुनेत्राताई योग्य पद्धतीने बाजूला करून, मी अजित पवारांची पत्नी, मी मोहिते पाटलांची मुलगी आणि पद्मसिंग पाटलांची बहीण, अशा नात्यांनी ज्या गुंफल्या गेल्या आहेत, त्या नात्यांवरचे जे संस्कार आहेत ते नक्की राजकारणात चांगले ठोकून दाखवतील. शेवटचा प्रश्न, राहुरी आणि बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही. काँग्रेस त्यांचा उमेदवार देणार आहे. त्यांचं म्हणणं आहे की ही जी जागा आहे ती आता आम्ही लढू, महाविकास आघाडीशी चर्चा करू, परंतु आम्ही आमचे उमेदवार देऊ. त्यामुळे कुठे ना कुठेतरी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात देखील आता काँग्रेस उमेदवार देण्यावर ठाम आहे. तुमचा पक्ष नाही, मुळामध्ये माझ्या पक्षाची भूमिका अजूनही प्रवक्ती जरी असली तरी आमच्यापर्यंत त्याची चर्चा नाही. त्यामुळे काय भूमिका असेल, पण आतापर्यंतचा आमचा इतिहास आहे की ज्याचे पती गेल्यानंतर त्या भूमिकेला, म्हणजे त्या पत्नीला आम्ही सपोर्टच केलाय, असा आतापर्यंतचा इतिहास आहे. याच्यानंतरचं काय आहे ते आम्हाला योग्य वेळी जेव्हा कळेल तेव्हा तुमच्या समोर आम्ही सांगू. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.